प्रत्येक संघ जर आपली चुकी असेल ते मान्य करतात आणि जुई कामोडे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला 4 चेंडूंची पेनल्टी घेऊन आणि मैदानाच्या आतमध्ये ॲज ओपनर सलामी बॅट्समन अतुल संदेश कडू आणि त्याच्या सोबतीनं अतुल मात्रे अंगद पाटील गोलंदाज मार्कवती. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा 3 षटक 15 मिनिटांचा टायमिंग असेल. अंगद पाटील लक्ष असू द्या 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेच पाहिजेत आणि शेवटचे यस सामना 5 षटकांचा असेल. यस सॉरी सेकंड राऊंडचा सामना. यस आपल्याला वाटलं की लास्ट. 1:52 पहिला चेंडू दाखल होतोय. पहिला चेंडू अगदी सुंदर होता. पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली. सुरुवात मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल सोबत अंगद पाटीलने केली. अंगद म्हटलं की इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील सध्या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवती त्याच्या समोर संदेश कडू. अजून एक चांगला बॉल. संदेशचा जोरदार अपील आहे. स्टंपिंग साठी आता तिसरे पंच आमच्या सोबत येतील. चला नंदू मात्रे या तिसरे पंच. नंदू मात्रे या तिसरे पंच. लगेचच 2 बघा उद्या वेळेवरती अर्थात 4 वाजता रिपोर्टिंग आहे. 4:15 पहिला चेंडू परफेक्ट पडणार आहे आणि कोणत्याही संघाला ॲडजस्टमेंट नसणार आहे. तुम्ही कुठून येतात, ट्रॅफिकची समस्या असेल, कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाहीये आणि कोणत्याही संघाला ॲडजस्टमेंट नसेल. वेळेनुसार ज्याचा सामना आहे त्याचनुसार सामने होतील आणि 4 वाजता जर संघ उपस्थित नसेल तर डायरेक्ट बॉलची पेनल्टी असेल. लक्ष असू द्या. उद्या स्ट्रिक्टली वॉर्निंग प्रत्येक टीमला. जर ऑनलाईन तुम्ही सामने बघत असाल तर उद्याचे सामने परफेक्ट 4ला रिपोर्टिंग टॉस होणार आणि 4:15 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाणार आहे. OUT बॅट्समन आउट. बॅट्समन पुढे होता. कदाचित हवेमध्ये बॅट होती. आपल्याला रिप्लेमध्ये जे की जरूर पाहायला मिळेल. पुढे गेले त्यानंतर स्टंपमध्ये आपण पाहतो बॉल करत बराच वेळ हवेमध्ये होती आणि त्यानंतर इथे डायरेक्ट दिलाय. येस बॉल लागला तरी बॉल येस फलंदाज पहिला धक्का लागले. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना जुई कामोडे. गावदेवी जुई कामोडे संघ मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरीकडे KPC नामपुरी संघ. हे 2 संघ आहेत. येस रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट पडली आहे शून्यावरती. षटक नंबर आपण पाहतो या ठिकाणी. पापोपलीचं पहिलं षटक आहे अंगद पाटीलचं. मकरंद बघत फटका पाठीमागे. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायचं. इथे देखील संधी होती कदाचित ती गमावली आहे. 1 धाव प्राप्त केली. बॅटकट इशारा पंचांकडून आला. पाठीमागे चांगली फिल्डिंग झाली. थ्रो देखील चांगला होता परंतु कलेक्टिंग झालं नाही बॉलला आणि धाव पूर्ण झाली. 1-1 धावसंख्या खातं खुलं केलंय गावदेवी जुई कामोडे संघाचं. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती अंगद पाटीलचं हे षटक तुम्ही पाहताय. चेंडू फेकलेत ओव्हरमध्ये फक्त 2.
अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. चेंडू 4 झाले. येस, 4 बॉल झाले. तेच सांगतो की 4 चेंडू झाले ते ओव्हरमध्ये. पहिला पॉवर प्ले मध्ये अंगद पाटीलचं षटक पाहायला मिळतं आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये जुई कांबळे संघ बॅटिंग करतोय. येस, वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाबा, टीमची टोटल 2 या धावसंख्येमध्ये 2 धाबा. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू फेकले तर अंगद पाटीलनं त्याच्या सोबतीने इथे दुसरीकडे गोलंदाज अंगद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे, मिड विकेटला खेचून मारलाय. बॉल सीमा रेषा बाहेर, षटकार. षटकार ठोकलाय. षटकारांना टीमची टोटल पुढे चालली 8 या धावसंख्येमध्ये. बाबा सर्कलचं षटक पाहायला मिळतं आणि बॉल आलाय बघा. पंच शेवटचा अंतिम बॉल. आक्रमण चढवलंय अंगद पाटील वरती. अतुल मात्रेच्या बॅटमधून षटकार पाहिला. धावांची गरज आहे खरं तर. 5 षटकांचा सामना. पापोपलीचं पहिलं षटक अंगद पाटीलचं पण पाहतोय. अगदी सुंदर होतं परंतु 5व्या चेंडूवरती समाचार घेतला. पुन्हा प्रहार. वन्स अगेन बॉल सीमारेषा बाहेर. यावेळी डीप मिड विकेट, सीमारेखा बाहेर, षटकार. अंतिम 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि पहिलं षटक समाप्त झालंय अंगद पाटीलचं. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर. कार्तिक मात्रे गोलंदाज मार्कवरती सज्ज झालाय आणि पॉपअपचं दुसरं षटक पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका प्लीज इनामपुरी टीम. शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आज. गावदेवी चषकाचं हे सुंदर पर्व. कोलपाटाप्याचा चेंडू अगदी अलोंग द कार्पेट मिड ऑफ मध्ये. रन्स मिळाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 15 धाबे होती. पॉपअपचं सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या 3 फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत. एक ऑफ साईडला तैनात केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. 2 फिल्डर ऑन साईडमध्ये आहेत. लॉंग ऑन तैनात आहे. त्या सोबतीनं मिड विकेटला एक काढू तैनात आहे. हे 3 काढू बाउंड्री लाईनवरती आहेत. सर्कलमध्ये देखील काढू आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेचून मारलाय. अजून एक ब्रँडेड षटकार अतुल मात्रेच्या बॅटमधून. तीन षटकार अतुल मात्रेच्या बॅटमधून आले. हॅट्रिक साजरी झाली. 4थं हॅट्रिक असेल. भावेश पाटील उंबारली यांच्या बॅटमधून 6 षटकार आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये. आणि आता हा 4था बॅट्समन ठरला की अतुल मात्रे ज्याच्या बॅटमधून 4थ्यांदा हे हॅट्रिक पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रहार. अजून एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल सीमारेखा बाहेर.
ब्रँडेड षटकार. का बॅट मिडल झाली आहे. बॉल बॅट वरती मिडल झाला आणि इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चौथा षटकार त्यानं मारलाय. 4 बॉल 4 षटकार 6 चेंडूमध्ये 34 खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. 24 खेळी साकारली आणि दुसरीकडे आपण पाहतो की 27 धाबा टीमची टोटल लागली आहे. सुंदर बॅटिंग. अतुल मात्रे आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात आणि सुद्धा त्याच्या बॅटमधून 4 षटकार पाहिलेत. गती परिवर्तनचे जॉब डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा दबाव आला त्या गोलंदाजावरती आणि वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. टीमची टोटल 28. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळीचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल पर्यंत आणि काय घडलंय. दोघं बघत राहिलेत आणि 2 धाबा तर मिळाल्या त्या ठिकाणी. संधी होती दोघांनाही. गोलंदाज ही पोचला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा काढूही पोचला होता परंतु दोघे बघत राहिले. फार मोठी चूक आहे. अतुल मात्रेने 4 षटकार मारलेत हे विसरू नका. कारण त्याच्या बॅटमधून 4 षटकार येतात. त्याला जिबनदार मिळतंय म्हणजे कुठेतरी मागणं पडणार आहे. कॉलिंग व्हायला पाहिजे होती दोघांमध्ये. दोघे बघत राहिले. गोलंदाजालाही संधी होती. शतरक्षकालाही संधी होती. त्यामुळे दोघांचं तालमेळ जुळलं नाहीये. कॉल दिला नव्हता. पुन्हा संधी दिली आहे. आता एक्स्ट्रा कव्हरचा काढू नाही पोहोचू शकले. नाही पोहोचू शकले. दुसरी धाव इथे मागत पडेल. रनआउट. बाद झाल्या परंतु इथे अतुल म्हात्रेला जबरदान पुन्हा एकदा मिळाले. 2 वेळा जबरदान 2 चेंडूमध्ये जा काढून लगातार 4 षटकार मारले. त्याला जबरदान दिलाय. तालमेल बिघडलाय. इनामपुरी संघाचं खरं तर 31 रन टीमची टोटल धाव बळकावती लागली. टोटल धाबा धाबा बळकावती 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ नाईस डिलिव्हरी. पाठीमागे बॉल स्टॉप झालाय. धाबा मिळणार नाहीये. 2 षटक समाप्त होत आहेत आणि धाबा बळकावती 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट.
चला वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. 2 षटक समाप्त झालेत. टोटल धाबा धबडकापती 31 रन्स. 30 षटक गोलंदाज अक्षय पाटीलचा वापर करण्यात आलाय. 30 षटकामध्ये बंटी तोडणकर बॅट्समन स्ट्राईक एंडवरती, गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, पॅडल स्वीप केला, पाठीमागे चालला अगदी वेगानं. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि अरविंदच्या हातातनं बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. कदाचित ती जागाच भारवलेली आहे. अनेक कॅच सुटल्यात, अनेक वेळा फिल्डिंग खराब झाली आहे. म्हणजे तिथे तुम्ही बऱ्याचशा चुका पाहिल्यात. नाही, पहिला रात्रीपासूनच त्या ठिकाणी ते चित्र आम्ही पाहिलंय. बघा बॉल टाकताना बाहेरून कोणतरी आवाज देतो. प्लीज आपल्याला सहकार्य करायचं मित्र, बाहेरून आवाज देऊ नका. अक्षय पाटील गोलंदाजी माकवती, पहिला बॉलवरती चौकार नशिबाचा लागलाय. फटका, हवाई यात्रा. रात्रीचे 2 वाजलेत, परंतु इथे जुई कामोडे टीम कडनं हल्ला बोल, षटकार. मधनं आक्रमकता पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 10 केल्यात, एक चौकार आला, एक षटकार आला. धावसंख्या वेगाने पुढे चाललीये. 41 धावा, 30 षटक मार्गस्थ असताना एक मोठं टार्गेट आता सेट होणार खरं तर या मॅच मध्ये. भरपूर वेळ झाला, सामना स्टॉप होता. त्यानंतर इथे दाखल झाले जुई कांबोडेचे खेळाडू. आक्रमकता सिद्ध करताना प्रत्येक चेंडूवरती ते प्रहार करतायत. धावा झालेत 41. अक्षय पाटील वरती आक्रमण चढवलंय. अक्षय पाटीलला कमबॅक द्यावं लागेल खरं तर. इथनं डॉट चेंडू, विकेट्स फार महत्वाचे आहेत इनामपुरी टीमला. केपीसी इनामपुरी विरुद्ध गावदेवी जुई कामोडे. बॉल हवेत पोहोचू शकले नाहीये, तो बॉलला चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत रन्स मिळाल्या. 1 धाव. तुषार पाटील त्या ठिकाणी होते. खरं तर तुषार पाटील म्हटलं की पनवेल महानगरपालिकाचे दमदार नगरसेवक आहेत, युवा सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहेत. टोटल धाबा 42. गोलंदाज तयार. यावेळीचा फटका मिड विकेटला. शतक्षक आहेत त्या ठिकाणी, एक सिंगल मिळाली. सुरुवातीला 2 चेंडू मागडे पडले. त्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्या. 43 धाबा धावपडकती लागतात. 3रा षटकात अखेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि सध्या धाबा झाल्या त्या 43. बंटी आता स्ट्राईक एंडवरती. अक्षय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. अशा भूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले. आत्ताचा चेंडू आम्ही रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो, कारण स्लो गतीचा फेकला. अगदी फलंदाज त्या चेंडूकडे पाहत राहिले आणि डॉट बॉलची समाप्ती. धावा झाल्या त्या 43. षटक नंबर 3. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा फटका छान आहे अगदी कॉमेंट्री पॅनल मध्ये, आणि झेल टिपलाय आमच्या रोशननं. षटकाराबरोबर 49 धाबा, 3 षटकांचा खेळ समाप्त. बॉक्स मध्ये जिथे रोशन सज्ज होते आणि त्याने झेल टिपलाय. आयवा जेलसाठी त्याला 1000 रुपयाचं प्राइज. मग अशी त्यांना सिंगलसाठी 2500 आहेत, त्याच्यातनं 1000 रुपये त्याला देऊन टाका.
नाही, अजय दादाशी संपर्क करा. अजय दादाकडे कॅश आहे ती 2,500ची. अजय दादा फरार. टोटल धावा झाल्या त्या 49. चला वेळ घेऊ नका. चौथं षटक आता गोलंदाज तुषार पाटील. चला गोलंदाजीसाठी आता पनवेल महानगरपालिकेचे युवा नगरसेवक तुषार पाटील. चला गोलंदाज तयार तुषार पाटील. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर होते परंतु फिल्डर नाहीये. जबरदस्त एक ही आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. अशा प्रकारे 50 धावा झाल्यात. गावदेवी सुई कांबोडे संघ अर्धशतक स्कोरवरती लागले. चांगली टोटल उभारली आहे या मॅच मध्ये. उच्चांग उचलण्याचा प्रयत्न होता खरे तर या मॅच मध्ये. चला या षटकात ते 5, पुढच्या षटकातले 2, अशा प्रकारे 7 बॉल शिल्लक आहेत. चौथा षटक मार्गस्थ. पहिला चेंडू आपण पाहिला इथे एक धाव आली. आता 32 सेकंडला. हो चांगला चेंडू गुडलेन स्पॉटला चेंडू पडला. थोडासा स्विंग केला चेंडू. फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. लेग ब्रेक आउट स्विंग चेंडू पैकी केली. स्लोवर चेंडू अगदी फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. तुषार पाटील पुन्हा एकदा तयार. या 20 बॅटच्या रडार मध्ये हवाई यात्रा. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अब तक 56 रात्रीचे ठीक घड्याळ्यामध्ये वाजलेत. म्हणजे 2:15 झाली आहेत आणि 2:15 वाजता ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अद्याप या षटकामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. धावा झाल्यात ते 56 धावा. एक मोठं टार्गेट सेट होतोय. कोलवाडाप्याचा चेंडू समोर खेळलाय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने टीमची टोटल 57 धावा. 2:16 मध्यरात्री आणि सक्षम पाटील आलाय. आगमन झालंय की आलाय. ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं तर 500 मिळतील इथे. तर ही मॅच झाल्यानंतर एक ऑर्केस्ट्रा 15 मिनिटाचा होणार आहे. बघा संधी आहे. 15 मिनिटामध्ये 500 रुपये. 57 धावा झाल्यात. चला 2 बॉल अद्याप शिल्लक आहे ओव्हरमध्ये. समोर बॅट्समन अतुल. समोर फटका चांगला आहे. फिल्डर आहेत त्याच्या आबाक्यापेक्षा बाहेर बॉल. सीमारेखा बाहेर. अजून एक षटकार. एक मोठं टार्गेट. खरं तर अद्याप या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे. एकीकडे 35 वरती खेळतोय अतुल मात्रे. 12 चेंडू 35 त्यानं केल्यात. 8 चेंडू मध्ये काही 24 धावा एक बंटीनं केल्यात. तुषार पाटीलचं हे षटक आपण पाहिलं थोडं मागणं ठरलंय. 14 धावा त्यानंही खर्च केलेत. एखादा चेंडू डॉट किंवा विकेट. परंतु हा अजून एक मोठा फटका मिड विकेटला. बॉल बाउंड्री लाईनचा पार. अजून एक धमाका अतुल मात्रेच्या बंटीच्या बॅटमधून. अतुलच्या बॅटमधून षटकार आलाय. 41 वरती अतुल पोहोचलाय. टीमची टोटल 69 धावा.
चला शेवटचं षटक आता मार्गस्थ आणि गोलंदाज यश म्हात्रे. $69 69 धावा. जो टार्गेट सेट करायचं होतं ते टार्गेट आता सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाज झाले यश म्हात्रे. यश म्हात्रे. चांगला चेंडू यावेळेस पाठीमागे एकदा मिळाली. 70 धाबा स्कोरवरती लागलेत. यश म्हात्रे शेवटचं अंतिम षटक फेकतो आणि समोर आता बॅट्समन तुम्ही अतुलला पाहतायत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 41 इनिंग पाहायला मिळाली. चांगला बॉल फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती प्रहार केला आणि बॉल चेक करायचं. आता षटकार आहे की चौकार? कदाचित षटकारच असावा. आणि यस हा षटकार येतोय अंतिम चेंडूवरती हा षटकार. आणि षटकाराबरोबर टीम टोटल 76 आणि 77 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये केपीसी नामपुरी टीम समोर असेल. तर नक्कीच गावदेवी जुई कांबोडे संघ कॅप्टन वेळ घेऊ नका. आता प्लीज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार. सन्माननीय आमचे नवनाथ भाई म्हात्रे आपलं मनापासून आभार. सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे आपलंही मनापासून आभार. नंदूबाई म्हात्रे आपलं मनापूर्वक आभार. शैलेशभाई आपलंही मनापासून आभार. आणि नक्कीच आम्ही तुमची रजा घेतोय. तत्पूर्वी आम्ही कॉमेंटर बॉक्समध्ये आमंत्रित करतोय अतुल म्हात्रे यांना. हॅलो चला सामना सुरुवात ठिकाणी होत असताना टीम एका बाजूला इनामपुरी त्यांच्या विरोधात जुई कांबोटे
खेळाचं पहिलं सत्र संपलं. एकूण धावसंख्या बनवलं 76-76. आता बनवायच्यात दुसऱ्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असणारी टीम इनामपुरी संघाला 77-77 चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सलामीवीर जोडी मैदानावरती येत असणारी टीम इनामपुरी संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज ओपनिंग ब्लास्टर अंकत पाटील त्याच्या समेत तुम्ही पाहता कार्तिक मात्रेला. अंकत पाटील स्टार तुम्ही पाहताय रागडचा एक कॉर्नर हुरा तुम्ही पाहताय इनामपुरी गावाचा. परंतु या ठिकाणी टार्गेट भरपूर मोठं चेस करायचं आहे. 77चा पाठलाग करायचा 5 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज ते पाहताय जीवन भेंडेला पाहताय. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट मिड ऑफला फिल्डर तैनात आहेत मिडॉन मध्ये. चांगली फिल्डिंग झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं सुरू असताना जीवन भेंडेनं पहिला बॉल अगदी खोलात टाकला. यॉर्कर मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. धाव कोणतीही मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती आली आहे डॉट बॉल. आणखी एक चांगला चेंडू तुम्ही पाहता अगदी खोलात टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता चेंडू. ऍक्शन मध्ये पाहता अगदी वाईड लाईनच्या अगदी जवळून खोलात टाकला चेंडू. फलंदाज स्वीप करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. आणखी एक डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा जीवन भेंडेचा चेंडू लेग स्टिक सोडते. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांची माग. बॉलिंग टीम रिव्ह्यू तुम्ही पाहताय चेक केलं जाईल. ऍक्शन रिप्ले फॉर्च्यून इव्हेंटची वाहिनी अंकित पाटील सज्ज आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. तर सलगचा तिसरा डॉट बॉल ते पाहता अगदी लेग स्टिकच्या वरनं गेला चेंडू ऍक्शन मध्ये पाहता स्क्रीनवरती. तर फेअर डिलिव्हरी त्या सलगचा तिसरा बॉल डॉट. अंकित पाटीलची सुरुवात हवी ती सुरुवात मिळत नाहीये. टार्गेट जसं मोठ्या 76चा पाठला तुम्ही करताय त्या अनुषंगाने P1 अगदी महत्वाचं. पॉवर मध्ये पहिले षटक महत्वाचं. आणखी एक डॉट येतो सलग पाठोपाठ 4 बॉल डॉट. काय बॉलिंग या ठिकाणी होतं असं निपात जीवन भेंडेच्या माध्यमातून मैदानावरती सलग पाठोपाठ 4 बॉल डॉट. टार्गेट जसं मोठं होतं सुरुवात दमदार करायची होती टीम इनामपुरी संघाला. समोर अंगद पाटील सारखा एक कोहिनूर होता परंतु त्याला शांत ठेवलं जीवन भेंडेनं. काय ठिकाणी गोलंदाजी स्लॉट मध्ये पाठवला सरळ इनफिल्डच्या वर जो निघून जातोय. डीप बॅकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा षटकार बॅट्समन अंगद पाटीलच्या पॅटमधनं. काय फटका केसला अगदी डॉनची भूमिका अदा करायची अंगद पाटीलला मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल. कारण की टार्गेट मोठं आहे त्या अनुषंगानं फलंदाजी देखील मजबूत करायची आहे या मॅच मध्ये अंगद पाटीलला. पहिले 4 बॉल डॉट त्यावरती आलेला षटकार काय सांगतोय मैदानावरती मॅच जिंकून देईल का. अंगद पाटील जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत अशा पल्लेवत असतील टीम इनामपुरी संघाच्या. पुन्हा एकदा लेग बिफोर विकेट मिडल स्टंप वरती पाहायला गेलाय. फलंदाज बाद. इट्स अ बिग विकेट. बिग लॉस टी इनामपुरी संघाला लागतोय. हा पहिला झटका 6 या आकड्यावरती अंगद पाटील बॅक टू द पवेलियन.
अशी राहिली जीवन भेंडेची. जसा अंगद पाटीलचा विकेट मिळाला तसा जल्लोष तुम्ही पाहता ग्राउंड मध्ये 11ही खेळाडूंनी केला, कारण माहिती आहे विकेट कोणाची आली आहे. अंगद पाटीलची विकेट आली आहे, त्यामुळे मिळून कुठे का होईना वरचढ ठरतोय या मॅच पर्यंत. आतापर्यंत टीम जुई कांबळे संघ मैदानावरती जीवन भेंडेने केली किमया. जरी 5व्या बॉलवरती षटकार आला असला तरी देखील शेवटच्या बॉलवरती अगदी महत्वाची विकेट त्याने या मॅच मध्ये मिळवली आहे. त्यामुळे मी म्हणेन संघ देखील खुश असेल जीवन भेंडेवरती, कारण त्याने केली कामगिरी. पहिले 4 बॉल डॉट, शेवटच्या बॉलवरती विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. P1 मध्ये धावा एकवटल्या 6. एकंदरीत पाठला करतोय 77 धावसंख्येचा. त्या अनुषंगानं सुरुवात खराब आहे टीम इनामपुरी संघाची, कारण अंगद पाटील देखील बाद झालाय. नवीन गोलंदाज मयूर चिमणे बीमर घोषित केलाय. हा चेंडू दीपा हाईट फॅक्टर जास्त होत आहे बॉलमध्ये. पंच दर्शवतात इट्स नो बॉल, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. तर पुन्हा एकदा फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेतला. बीमर आहे की नाही चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर या चेंडूमध्ये किती होते एक्झॅक्ट ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे नो बॉल. तर पंचांनी घोषित केलं, परंतु स्क्रीनवरती आता चेक केलं जाईल. इट्स नो बॉल, कारण की पाहिलं वेस्ट पेक्षा जास्त उचली या चेंडूमध्ये होते आणि त्यानंतर चांगला डिसिजन होता पंचांचा, अचूक डिसिजन. नो बॉल. या बॉलवरती एकंदरीत धावा मिळतील 2. फ्री हिट देखील असेल आणि रिव्ह्यू आता संपलाय. टीम जुई कांबळे संघ याकडे लक्ष केंद्रित करा आपण. ओव्हर पिच परंतु बॅकअप द्या स्लोअर चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला चेंडू. त्यानंतर चेंडू सरळ डीप विकेटला अलोंग दी कार्पेट. फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिट. इथे काय घडेल. ओव्हर तो झाला. 2 धावा तर कंप्लीट या ठिकाणी झाले. 3री धाव नाही आहे, परंतु चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालं होतं. पंचानं रिव्ह्यू घेतलाय. आता मात्र पुन्हा एकदा स्क्रीनवरती चेक केलं जाईल. पुढची निवेटच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग तर झाली होती. त्यानंतर डायरेक्ट हिट तुम्ही पाहता एक्झॅक्ट स्क्रीनवरती योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. लाईव्ह टेलिकास्ट देखील अचूक कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. फॉर्च्यून इव्हेंट अंकित पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या प्रकारे कार्य करते जबरदस्त कार्य तुम्ही पाहताय. नॉट आउट. तर या बॉलवरती एकूण धावा मिळतील 2. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर चिमणे आला. त्याने पहिला बॉल बीमर फेकला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय या ओव्हरमध्ये. आताचा बॉल पाहिला बॅकअप त्या स्लोअर चेंडू होता. फिल्डिंग चांगली होती. डीप विकेटला डायरेक्ट हिट देखील झालं होतं. मयूर चिमणेने बॉल सोडून दिला. त्याला वाटलं की फलंदाज भरपूर पुढे निघून गेलाय. त्यानंतर सुरक्षित अगदी वेगानं लगेचच आपल्या स्केचवरती पोहोचलाय फलंदाज अरविंद पाटील. त्यानंतर ओव्हर थ्रो झाला आणि एक धाव एक्स्ट्रा. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट डीप स्क्वेअर. एकदा शतरषक त्याने डीप मध्ये थोडेसे पंबल झालेत. लगेचच फायदा उचलला जातो. चुका घडतायत क्षेत्ररक्षणामध्ये. टीम जुई कांबळे संघाकडनं थोडासा लेझी क्रिकेट ती पाहताय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये. कधीही सर्व लूज तुम्ही सोडू नका. एका बाजूने संघर्ष सुरू ठेवावा लागेल टीम इनामपुरी संघाला, कारण की अजूनही सामन्यामध्ये षटकं आणि चेंडू भरपूर बाकी आहेत. त्या अनुषंगाने चौकार षटकार जर आले ना तर मॅच रंगू शकते. लोअर फुल टच परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात परंतु झेलपर्यंत पोहोचू शकत नाही. अगदी वेट केला चेंडूचा पहिल्या टप्प्यावरती. चेंडूला फील्ड केलं लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. चांगला निर्णय क्षेत्ररक्षकाचा. कदाचित झेलपर्यंत पोहोचू शकले नसते. आता डिसिजन घेतला आणि चांगला डिसिजन टीम पाहता आणि चेंडूला पहिल्या टप्प्यावरती फील्ड केलं. धाव मिळेल फक्त 1. एकेरी धावसंख्या टीमची टोटल जात असताना 13 या आकड्यावरती. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळत नाहीये टीम इनामपुरी संघाला. जी सुरुवात केली पहिल्या सत्रामध्ये टीम जुई कांबळे संघाने चौका षटका सातत्याने येत होते, परंतु दरम्यानचा बॉल काय चेंडू फेकी केला अवेपर्यंत पोरी शहरापासून दूर. लोअर फुलटो जरूर होता, परंतु अगदी वाईड यॉर्कर. फलंदाज अगदी जागेवरून घ्यायचा प्रयत्न केला. फुटवाचा वापर नव्हता, त्यामुळे चेंडू बॅटचं व्यवस्थित कलेक्शन झालं नाहीये. त्यामुळे आला डॉट बॉल. शफल झाले होते. अक्रॉस द लाईन जागा बनवली होती. मिस्टर 360 अँगलनं फटका लागवायचा होता फलंदाज कार्तिक मात्रेला, परंतु अगदी हा चेंडू देखील अगदी तुम्ही पाहताय फुल टॉस पॅकअप द्या स्लोअर चेंडू होता, परंतु गती कमी होती. फलंदाज भरपूर लवकर खेळून बसले फटका आणि त्यानंतर बघा आणखी एक डॉट चेंडू. प्रेशराईज टीम इनामपुरी संघ
जेवढे डॉट चेंडू येतील अंकित पाटीलची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आली त्यानंतर संघ प्रेशराईज होते. आणखी एक डॉट बॉल. काय मधामध्ये गोंधळाची होत असं तुम्ही पाहता. मयूर चिमणे देखील चांगली कामगिरी केली आहे. पाठोपाठ तुम्ही पाहताय शेवटचे 3 बॉल डॉट फेकलेत आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती एकूण धावा लागला गेल्यात 13 धावा. काय धन्यवाद डीजे. चल जुई कांबळे संघ एकत्रित देऊ नका. 18 बॉल 64 धावसंख्येची गरज आहे. धावा लागले एकंदरीत 13. ज्या प्रकारे 2 गोलंदाजानं ज्या प्रकारे कामगिरी केली आहे ना मैदानावरती. जीवन भेंडेनं पहिलं षटक 6 धावा. अंकित पाटीलची महत्वाची विकेट. त्यानंतर षटक क्रमांक 2 पिटूचं होतं त्यामध्ये तुम्ही पाहताय गोंदाजी करत असताना मयूर चिमणेनं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7. विकेट जरी मिळाली नसती तरी देखील मजबूत स्थितीमध्ये टीम जुई कांबळे संघ, कारण की पॉवर प्ले आतापर्यंत राहिलं 2 षटकामध्ये जुई कांबळे संघाच्या नावावरती. याचं कारण आहे अंकित पाटीलची आलेली विकेट पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर संघ पूर्णतः प्रेशराईज झाला. एकही आतापर्यंत चौकार षटकार एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला होता. अंकित पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता. त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. याचंच कारण आहे संघ अडचणीमध्ये आलाय. टीम इनामपुरी संघ मैदानावरती. अरविंद पाटीलला काहीतरी किमया करून दाखवावं लागेल मॅचमध्ये. लोअर फुल टॉस तुम्ही पाहताय इनसाइड आउटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी त्यांना त्या डीप मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलं होतं. धाव मिळेल फक्त एक. एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही फरक पडणार नाही टीम जुई कांबळे संघाला, कारण समीकरण तुम्ही पाहताय 18 बॉल 64 होतं. पहिल्या बॉलवरती आली 1 धाव. समीकरण 17 बॉल 63 बनलाय. त्यामुळे समीकरण भरपूर मोठं आहे. ज्या प्रकारे धावसंख्येचा पाठलाग करतोय मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे अक्रॉस द लाईन, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर. रिव्ह्यू समाप्त झाला. टीम जुई कांबळे संघ याकडे देखील लक्ष केंद्रित करा. आता ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि पहा ऍक्शन रिप्लेमध्ये देखील दिसतोय अगदी व्हाईट लाईनच्या भरपूर बाहेरना चेंडू गेलाय. गुड डिसिजन फॉर अंपायर. ज्या प्रकारे अंपायरने डिसिजन दिला होता गुड डिसिजन म्हणावं लागेल. वाईट बॉल. एकूण धावा 15 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना टीम इनामपुरी संघ अडचणी वाढतात. अक्रॉस लाईन शफल झाली. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप थोडंसं पंपल होत आहे. एकदा तर कंप्लीट. दुसरी धाव. कॉलिंग धाव नाहीये. दुसरी धाव निघालेत आणि येथे मात्र पहा थोडंसं उशीर केला. गोलंदाजांनी देखील कदाचित प्रयत्न करायला पाहिजे होतं. तो देखील सांगतो अगदी 1 बाउन्स थ्रो आला. त्यानंतर अगदी चेंडूने उचली घेतली. त्यामुळे त्याला देखील वेळ कमी मिळाला चेंडू एस्टनवरती लावण्यासाठी. आणि त्यानंतर मिळाले या बॉलवरती 2 धावा. परंतु हवाई हल्ले चढवावे लागतील. टीम KPC इनामपुरी संघाला या मॅचमध्ये ज्या प्रकारे टार्गेट मोठा पाठलाग करतोय त्या अनुषंगाने धावसंख्या कमी लागली त्या पुस्तकावरती. एकूण धावा आहे त्या 17 या आकड्यावरती. गोलंदाजी करत असताना संदेशकडे फुल टॉल वसूल केल्या बॉलवरती. अक्रॉस द लाईन शफल झाले. अगदी पिकअप शॉट. चेंडू उडवला डीप बॅकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर आला षटकार. प्रयत्न सुरू होते याच फटक्यासाठी. त्या ठिकाणी कार्तिक मध्ये सलग 3 बॉल डॉट झाला फटका खेळण्यासाठी, परंतु हार मानली नाहीये आणि तो फटका खेचत असताना यशस्वी झाला अगदी 3ऱ्या ओव्हरमध्ये. आणि टोकला षटकार जसे स्ट्राईक मिळाली तो सफल झाला. मागच्या षटकामध्ये देखील 3 बॉल डॉट झाला होता फटका खेळण्यासाठी, परंतु हार मानली नाहीये. तो फटका त्याने खेळून दाखवलाय. बॅटसी करा इथपर्यंत आवाज. फलंदाज बाद होतात. इनसाइड आउट. यष्टीरक्षकानं काम चोख पार पाडलाय. षटकानंतरचे प्रत्युत्तर संदेश कडूचा बॅट्समन कार्तिक मात्रेला केलाय बाद. दुसरा का बसतो KPC इनामपुरी संघाला 23 या आकड्यावरती. धावफलकावर धावा येतात 23. षटक क्रमांक 3 2
4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत आता तुम्ही पाहताय कुणाल पाटील मैदानावरती आलाय, परंतु अडचणी वाढल्यात. संघ पूर्णतः अडचणीमध्ये आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय कुणाल पाटील आले फौंदाईसाठी. संदेश कडू देखील षटकार आल्यानंतर कमबॅक भरपूर चांगला तो करतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा गली पॉइंटला बीट करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. लेमन कट क्यूसर निघून जातोय. गली पॉइंटच्या मध्ये सरळ डीप पॉइंटला आलाय. कुणाल पाटीलच्या बॅटमधला चौकार. काय घेण्यासाठी अगदी व्हाईट लाईनच्या जवळ गेले होते. चेंडू देखील भरपूर बाहेर होता. कधी डॉट झाला तर देखील बॅट चेंडू वाईड आला असता, परंतु बॅटची कडा त्यानंतर मिळतात 4 धावा. प्रत्येकी बॉलवरती आता आक्रमण करणं हेच मी म्हणेन समीकरण उरलंय टीम इनामपुरी संघासमोर. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या खाली लागतोय चेंडू. पुन्हा एकदा येतोय लॉंग ऑनला. अगदी शतशक त्यांना शेवटच्या बॉलवरती आली. 1 धाव 3 षटकांचा खेळ समाप्त होते. एकूण धावा लागत दाफलकावरती 28-28 धावा. पाठला करत असताना 77 धावसंख्येचा. आणि आता मात्र पूर्णतः अडचणीमध्ये येतोय संघ टीम KPC इनामपुरी संघ. अतुल मात्रे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. अतुल मात्रेनं फलंदाजी भरपूर चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये. 47 धावसंख्येची इनिंग त्यानं साकारली. 7 षटकार एका इनिंग मध्ये पाहिले आपण. आणि काय त्याने बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला तो खेळला होता. आणि सेकंड मॅच मध्ये देखील त्यानं भरपूर चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे. आणि संघ आतापर्यंत तुम्ही पाहताय मजबूत स्थितीमध्ये 12 बॉल 49 चेस करायचे आहेत. कठीण आहेत परंतु अशक्य नाही आहे. चेंडू उडवला सरळ आखू टप्प्याचा होता. मिस शतशक धावतायत. मिस फील्ड झाली आहे. कॅच ड्रॉप त्यानंतर मिळत आहे 4 धावा या बॉलवरती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय हा चौकार. ऑफ ट्रॅकर संधी निर्माण झाली होती डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षकाला, परंतु भरपूर मोठा डिस्टन्स तो कव्हर करत होता. झेल कॅरी झालं होतं आता हातावरती, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप आणि त्या बॉलवरती आले 4 धावा. लोअर फुल टॉस वापरण्याचा फटका तुम्ही पाहताय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. फील्ड 10 मिनिट फक्त एकीने धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 33 सेकंदावरती. समीकरण 10 बॉल शिल्लक आहेत. 44-44 अजूनही पाठलाग करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज अतुल, सामोरे फलंदाज अरविंद पाटील आहेत. फुल टॉस होता परंतु अगदी एलिव्हेशन कमी फटक्यामध्ये डीप विकेटला झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद होत आहेत. आणखी एक धक्का बसतो टीम इनामपुरी संघाला 33 या आकड्यावरती. कधी देऊ नका पडते की बॉलवरती आम्ही तेच सांगतोय. आपण लगेचच फिल्डिंगची रचना करा, कारण की 9 बॉल 44 बनवायचे आहेत. अगदी मजबूत स्थितीमध्ये जुई कांबळे संघ, कारण की 9 बॉल आणि जर पाहिलं गेलं तर 7 षटकार टोकायचे आहेत 7 बॉलमध्ये. नवीन फलंदाज अगदी तुषार पाटील, एक युवा नगरसेवक तुम्ही पाहताय पनवेल महानगरपालिका. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलेत आणि समीकरण आहे 9 चेंडू
44चा पाठला आता करायचा आहे टीम इनामपुरी संघाला मैदानावरती. माफ करा, अक्षय पाटील आहेत, तुषारच आहेत. आचार्य पुन्हा एकदा पाठीमागे तुम्ही पाहताय लॉंग ऑनला फिल्डर येतात. एकेरी धावेनं समीकरण पुन्हा एकदा कठीण बनत चाललंय, कारण की एकेरी धीरे धावसंख्येनं काही फरक पडत नाही. जुई कंपनी संघाला ते म्हणतात एकेरी धाव त्यांना डबल या धावसंख्येत जाऊ देत, कारण की ज्या प्रकारे समीकरण आहे प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका केसायचा आहे. चौका षटकाराची भाषा इनामपुरी संघाला बोलायच्या, त्या अनुषंगानं डबल आणि सिंगलनं काय फरक पडणार नाहीये. पॅकअप द्यान स्लोअर चेंडू, परंतु अगदी लाईन जर पाहिली तर उजव्या एसटीच्या भरपूर पाडोदा पंच इशारा करतायत. इट्स अ बॅट बॉल. एकूण धावसंख्या 35. 35 धावा पहिल्या इनिंगमध्ये गोंधळी थोडीशी खराब झाली टीम इनामपुरी संघाची. प्रत्येकी गोंधळ मार बसला, त्यानंतर फलंदाजी करत असताना अगदी पुन्हा डासला अंगद पाटीलची पहिल्या ओव्हरमध्ये आलेली विकेट. इनफिल्डच्या वरनं चांगला फटका तर खेचलाय, तीन चेंडू सरळ निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलाय षटकार. फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटमधनं. सात बॉल 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा उडवलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्याकडून झाली चूक. जेल सुटतोय त्या ठिकाणी डीप विकेटला जीवनदान कुणाल पाटीलला मिळालं, परंतु 21 धाव शेवटच्या बॉलवरती. आता शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण उरलंय 6 बॉल शिल्लक. 6 बॉल 35 धावसंख्येची गरज. करा 6 बॉल 35. 6 बॉल 6 षटकार आता टोकायचे आहेत. टीम इनामपुरी संघाला मॅच मध्ये एंटर करायचं असेल तर, परंतु हे कारण आपण पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा प्रथमतः फलंदाजी करत असत तेव्हा होताना पाहतो, परंतु ज्यावेळेस पाठला करतात तेव्हा मात्र असं काही करणं थोडंसं कठीण असतं, कारण की गोलंदाजाला फक्त एखादा चेंडू चांगला फेकायचा असतो, परंतु फलंदाज प्रत्येकी बॉलवरती अटॅक करून षटकार ठोकणं थोडंसं कठीण असतं. आता मात्र सामन्यावरती पकड निर्माण केली आहे या मॅच मध्ये जुई कांबोडी संघानं. ज्या प्रकारे तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवर फक्त 21 धावा, आता 5 बॉल 34. चांगला स्ट्रोक ऑन साईडला फिल्डर त्यांना प्रोटेक्शन, त्यांना डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, पायाने चेंडू अडवलाय, परंतु काही हरकत नाही आहे, कारण की अगदी मजबूत स्थितीमध्ये टीम जुही कांबोडी संघ मैदानावरती. 4 बॉल 33 धावसंख्येची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टीम पॅकअप द्या चेंडू भरपूर लवकर घेऊन बसले, बॅटचा चेहरा अगदी लवकर बंद केला कुणाल पाटीलनं, आणि चेंडू अगदी उशिरा त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि बॅटचा चेहरा अगदी लवकर बंद केला होता कुणाल पाटीलनं. डॉट बॉल 3 बॉल 33. फक्त औपचारिकता पूर्ण करतोय. फुल टॉस होता, परंतु अगदी मॅचची हवा निघाली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला चेंडू हा देखील पंच तेच सांगतायत, अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल. वाईड वर्कर अगदी चेंडू पडल्यानंतर हवेमध्ये स्विंग झाला, चेंडू आतमध्ये आला. तुषारला वाटलं की चेंडू बाहेर निघतोय, परंतु अगदी शेवटचा बॉल देखील डॉट. अशा प्रकारे मॅच जिंकली. सुपर 14 मध्ये क्वालिफाय झाला, म्हणजे टीम तिसऱ्या रात्रीमध्ये जुई कांबोडे. याआधी पाहिलं आपण कोपरा संघ सुपर 14 मध्ये क्वालिफाय झाला. आज दुसरा संघ